ठाकरे मूळचे कुठले, ठाकरेंचं आधीचं आडनाव काय होतं, त्यांचं बिहार कनेक्शन काय आहे आणि बाळासाहेब ठाकरेंच्या पणजोबांनी त्यावेळी घर का सोडलं होतं, हे सर्व आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. नमस्कार, मी अश्विन महाजन. तुम्ही पाहताय लोकमत. ठाकरे ब्रँड या शब्दाची जोरदार चर्चा सध्या महाराष्ट्रात चालू आहे. पण हा ठाकरे ब्रँड आत्ताचा नाहीये. ठाकरे ब्रँडची चौथी पिढी सध्या राजकारणात सक्रिय आहे. प्रबोधनकार ठाकरेंपासून ते आता आदित्य अमित ठाकरेंपर्यंत हा सर्व इतिहास बऱ्यापैकी सर्वांना माहिती असावा. पण त्या आधीचं काळ, बाळासाहेब ठाकरेंनी शिवसेना सुरू केल्यानंतर मराठीचा मुद्दा त्यावेळी हाती घेतला होता. दक्षिण भारतीयांविरोधात बाळासाहेब ठाकरेंनी आवाज उठवला. त्यानंतर हिंदुत्वाची कास त्यांनी धरली आणि ती शेवटपर्यंत कायम होती. जेव्हा राज ठाकरे यांनी मनसे हा राजकीय पक्ष स्थापन केला, त्यानंतर उत्तर भारतीयांविरोधात त्यांनी आवाज उठवला. तेव्हा मात्र एक वेगळी चर्चा रंगली होती. ती चर्चा म्हणजे ठाकरे कुटुंबीय हे महाराष्ट्राबाहेरचे आहेत. ठाकरेंविषयी त्यावेळी दावे सांगितले जात असताना ते बिहारचे आहेत, तर कधी मध्य प्रदेशाचे आहेत असं बोललं गेलं होतं. आणि या चर्चा त्यावेळी चांगल्या पद्धतीने रंगवण्यात सुद्धा आल्या होत्या. त्यावेळेस काँग्रेसचे नेते दिग्विजय सिंग यांनी एकदा ठाकरे यांच्याविषयी बोलताना ठाकरे बिहारचे आहेत असं ते बोलले होते. मगधहून ठाकरेंचे पूर्वज हे मध्य प्रदेशात आले आणि नंतर महाराष्ट्रात गेले असा दावा त्यावेळी करण्यात आला होता. प्रबोधनकार ठाकरे यांच्या समग्र वाङ्मय खंड 5 या पुस्तकाचा आधार घेत त्यावेळी ही चर्चा रंगवण्यात आली होती. त्यात असं म्हटलं होतं की मगध देशाचा क्षत्रिय राजा महापद्मानंद हा धनलोभी असल्यामुळे त्याने आपल्या प्रजेवर भयंकर जुलूम करून पैसा उकळवला होता. त्यावेळी चांद्रसेनीय कायस्थ प्रभूंची बरीचशी स्थानिक कुटुंब त्या प्रसंगी तिथून बाहेर पडली होती. त्यापैकी कित्येक नेपाळात, कित्येक काश्मीरात आणि सुमारे 80 कुटुंब ही तालभोपाळ येथे जाऊन राहिली. या मंडळींनी तालभोपाळास कायमची वस्ती देखील केली होती. त्यात असाही उल्लेख पुढे करण्यात आलाय की ठाकरे या उपनावाच्या कोणी एका चंद्रसेनीय कायस्थ प्रभू वीराने चितोडाजवळ एक लहानसं संस्थानही स्थापन केलं होतं. प्रबोधनकार ठाकरे यांच्या याच पुस्तकाच्या आधारे ठाकरे हे मूळ मगध म्हणजेच आत्ताचं बिहार येथील आहेत अशी चर्चा झाली आणि ठाकरे विरोधकांनी तसे दावे देखील केले. त्याच पुस्तकात पुढे असं देखील म्हटलंय की चांद्रश्रेणीयांची वस्ती काश्मीरात होती. सन 1318च्या सुमारास गुप्त म्हणजेच गुप्ते राजाची सत्ता प्रस्थापित झाली. त्यावेळी चांद्रसेनीय कायस्थ प्रभूतील गुप्ते, राजे, प्रधान, चौबड, रणदिवे, दळवी, ठाकरे ही घराणी उदयास आली. त्यामुळे आता ठाकरे हे मूळचे काश्मीरचे आहेत का असाही प्रश्न यावरून उभा राहू शकतो. असं असलं तरी ठाकरे कुटुंबियांची जी जात आहे CKP म्हणजे चांद्रसेनी कायस्थ प्रभू, त्या समाजाविषयी हे लिखाण असल्याचं बोललं जात आहे. हा आरोप झाला तेव्हा 2012 मध्येच उद्धव ठाकरे स्वतः या पुस्तकाविषयी आणि या आरोपाविषयी बोलले होते. माझ्या आजोबांनी जे काही लिहिलंय ते आमच्या समुदायाविषयी आहे. आम्ही ज्या CKP समाजातून येतो त्या समाजाची त्यावेळी बिहारमध्ये काय स्थिती होती याविषयी आजोबांनी लिहिलंय, हे आमच्या कुटुंबियाविषयी लिहिलेलं नाही असाच दावा त्यावेळी उद्धव ठाकरे यांनी केला होता. त्यामुळे ठाकरेंचं मूळ हे काश्मीर, बिहार की मध्य प्रदेश याविषयी ठोस माहिती उपलब्ध होत नाही. प्रबोधनकार ठाकरेंच्या आणखीन एका पुस्तकात त्यांनी ठाकरेंचा इतिहास सांगितलेला आहे. माझी जीवनगाथा या पुस्तकात त्यांनी लिहिलं आहे की ठाकरे मूळचे भोर संस्थानातील पाली गावचे. तेथे आजही काही ठाकरे घराणी असावेत, पण आमचा आणि या पालकर ठाकऱ्यांचा आडनावापलीकडे फारसा संबंध कधीही आलेला नाहीये. धोडपकर असंही आमचे जादा आडनाव आहे, पण आमचे वडील किंवा ठाकरे बंधू या आडनावाच्या आडवळणाला फारसे कधी गेलो नाही. नाशिक जिल्ह्यात धोडप नावाचा किल्ला आहे. तेथे आमच्यापैकी एक पूर्वज किल्लेदार होते. इंग्रजांनी या किल्ल्याला वेढा दिला. बरेच दिवस या धोडपकराने त्यांना दाद दिली नाही. किल्ल्यावर दाना वैरण होती तोवर त्यांनी तग धरला आणि अखेर निकराच्या चकमकीत तो ठार झाला. तेव्हापासून धोडपकर हे आडनाव आमच्या घराण्याला चिकटलं. मात्र सगळेच ठाकरे धोडपकर नाहीत असं प्रबोधनकार ठाकरे त्यांच्या या पुस्तकात लिहितात. पुढे त्यांनी पुस्तकात लिहिलंय की माझे पणजोबा कृष्णाजी माधव उर्फ अप्पासाहेब हे पूर्वी पाली येथेच राहत असत. त्यांची मुले जगत नसत. पाठोपाठ 7-8 मुले मेली. पुढे पालीजवळ डोंगरापाठी कोंडी देवी आहे. तिची उपासना केल्यामुळे पुढे 4 मुलं जगली. 3 मुलगी आणि 1 मुलगी यांच्यापैकी वडील मुलगा रामचंद्र म्हणजेच प्रबोधनकारांचे आजोबा हा देवीचा भिकेचा प्रसाद म्हणून त्यांचं टोपण नाव भिकोजी असं ठेवलं. आजोबांनी भिकोजी धोडपकर हेच नाव आमरण चालवलं. अप्पा त्यावेळी घराण्यात वडील होते. वडिलोपार्जित शेतीवाडी, वाडा, गुरेढोरे, इस्टेट सुद्धा चांगली होती. अप्पांना धाकटे 2-3 भाऊ असावे असं समजतं असं प्रबोधनकार ठाकरे त्यांच्या पुस्तकात लिहितात. अप्पांची मुलं जगत नव्हती तोवर सारे भाऊ समाधानाने एकत्र राहत होते. पण अप्पांची मुलं जगू लागली असं पाहताच त्या भावांमध्ये त्यांच्या अंगात वाटपाची वेताळ पंचविशी फुरफुरली.
इस्टेटीची वाटप करा असा भावांचा ससेमिरा चालू झाला, असं पुस्तकात प्रबोधनकार ठाकरे यांनी लिहिलेलं आहे. पुढे जाऊन प्रबोधनकार ठाकरे पुस्तकात असं लिहितात की त्यावेळी प्रबोधनकारांचे आजोबा आणि बाळासाहेब ठाकरेंचे पणजोबा भिकोजी धोडपकर यांनी संपत्तीमध्ये वाटा घेतला नाही आणि ते कुटुंबाला घेऊन पाली सोडून ठाण्याला आले आणि तिथेच पुढच्या पिढीला वडिलोपार्जित संपत्तीसोबतचा संबंध तोडावा लागला. त्यानंतर ठाण्याहून प्रबोधनकारांच्या आजोबांची बदली पुढे पनवेल कोर्टात झाली. पुढे मरेपर्यंत ते पनवेलमध्येच राहिले. त्यानंतर धोडपकराचे ते पनवेलकर झाले. प्रबोधनकार ठाकरेंच्या आजोबांनी आमरण धोडपकर आडनाव चालवलं, तर पुढे त्यांच्या वडिलांनी मात्र शाळेत नाव घालताना ठाकरे हे आडनाव लावलं आणि ठाकरेंचे धोडपकर झालेले पुन्हा ठाकरे झाले, असं या पुस्तकात प्रबोधनकार ठाकरे यांनी म्हटलंय. पुढे जाऊन प्रबोधनकार ठाकरे पुण्याला गेले आणि तिथेच त्यांनी लिखाण सुरू केलं. समाजसुधारक चळवळीत ते तिथे सक्रिय होते. पुढे पुणे सोडून प्रबोधनकार ठाकरे मुंबईत दादरला आले आणि त्यानंतर बाळासाहेब ठाकरे या पर्वाचा मुंबईत उदय झाला. अशा प्रकारे प्रबोधनकार ठाकरेंच्या या 2 पुस्तकांचा विचार केला तर हे लक्षात येतं की CKP समुदायाविषयी लिहिताना त्यांनी ठाकरे नावाचा संबंध मगध, काश्मीर या प्रदेशाशी जोडला. त्यामुळे ठाकरे मूळचे तिकडचे आहेत का हा प्रश्नही उपस्थित होतो. पण असे असेलही, पण तो काळ मात्र फार आधीचा असू शकतो. त्याचा संबंध आत्ता जोडणं हे योग्य होणार नाही. दुसरीकडे मात्र ठाकरेंच्या मागे 7-8 पिढ्यांबाबत प्रबोधनकार यांनी ठोस माहिती लिहिलेली दिसते. त्यात मात्र ठाकरेंचं मूळ हे महाराष्ट्रात आहे, ते पाली आहे हेच दिसून येतंय. त्यामुळे वेगवेगळ्या चर्चा होत असल्या तरी ठाकरे आणि महाराष्ट्र हेच नातं सध्या गेल्या काही पिढ्यांपासून सुरू आहे असंच लक्षात येतं. ठाकरेंचा इतिहास आणि त्याविषयी होणाऱ्या चर्चा याविषयी तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये सांगा. लोकमतचं YouTube चॅनल सबस्क्राईब देखील करा.